तर बघा, आपण काल जी सत्यनारायण भगवानांची पूजा मांडली होती त्याचा आज आपल्याला उत्तर पूजा करायची. तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, उत्तर पूजा ही आपल्याला सकाळी करायची आहे. म्हणजे आंघोळ वगैरे झाल्यावर 8 ते 9-10 पर्यंत आपण उत्तर पूजा करून घ्यायची. तर पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आणि असं साखरेचा नैवेद्य घ्यायचा आहे. त्याच्यावर मी तुळशीपत्र ठेवले आणि इथं पाण्याने मंडल काढायचे पाटावर नैवेद्याच्या समोर, पूजेच्या समोर आपल्याला चौकोनी पाण्याने मंडल काढायचे. त्याच्यावर नैवेद्याची वाटी ठेवायची. 3 वेळा वाटीभोवती आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आणि नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं. नंतर थोडा वेळ नैवेद्य दाखवून थोड्या वेळानंतर काय करायचं आहे, आपल्याला पूजेवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचे सगळीकडे. म्हणजे सत्यनारायण भगवानांना, बाळकृष्ण भगवानांना मी हळदी कुंकू वाहते आहे. हे मी सकाळी देवपूजा करताना गोकर्णाचं फूल त्यांना वाहिलं होतं. नंतर सत्यनारायण भगवानांच्या फोटोला हळदी कुंकू व्हायचं आहे. आपण ज्या इथं 3 सुपाऱ्या ठेवल्या त्या 3ही सुपाऱ्यांवर आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे. नंतर आपल्याला आपण जी ही ताम्हणामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ठेवली आहे ती मूर्ती आता आपल्याला काढून घ्यायची. आणि आता आपल्याला हातात थोड्याशा अक्षता घ्यायचेत. याप्रमाणे हातात अक्षता घ्यायचेत आणि पुढील मंत्र बोलायचा आहे. तो मी स्क्रीनवर पण देणार आहे. तर मंत्र असा आहे, यातू देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकामसिद्धार्थम पुनरागमनायच पुनरागमनायच पुनरागमनायच. असं म्हणत आपल्याला इथे सत्यनारायण भगवानांच्या फोटोला, इथं आपण बाळकृष्णांची मूर्ती ठेवली होती, इथे 3 सुपाऱ्या मांडलेत, त्या 3ही सुपाऱ्यांवर अशा या अक्षता वाहून घ्यायच्यात आणि पुनरागमनायाच पुनरागमनायच असं मंत्र म्हणायचं आहे. नंतर आपण नमस्कार करायचा आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही काल इथे आलात, माझ्याकडून ही गोड पूजा करून घेतलीत, अशी प्रार्थना करायची. नंतर मग आपल्याला आता बघू आपण ह्या साहित्याचं काय करायचं. तर हे हार, विड्याची पानं, फुलं, सत्यनारायण भगवानांच्या फोटोला घातलेला हार, हे सगळे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचे. हे ताम्हण आहे, ताम्हणामध्ये जे तांदूळ आहेत ते थोडेसे आपल्याला पक्ष्यांना घालायचे, उरलेले आपण आपल्या धान्यात ठेवू शकता. नंतर ताम्हणाखाली जो कलश आहे त्याच्यातलं पाणी आपण संपूर्ण घरामध्ये शिंपडायचे. टॉयलेट बाथरूम सोडून आपण गॅलरी, किचन, हॉल, बेडरूम सगळीकडे शिंपडायचे, फक्त टॉयलेट बाथरूममध्ये शिंपडायचं नाही आहे. नंतर कलशामध्ये जे आपण सुपारी आणि एक नाणं टाकलं होतं तर ते आपल्याला काढून स्वच्छ पुसून ठेवून द्यायचं आहे. आपण जेव्हा परत सत्यनारायण पूजा करणार तेव्हा आपण तेच वापरायचे. कलशाच्या खाली जे गहू आहेत ते गहू आपल्याला थोडेसे पक्ष्यांना घालायचे, उरलेले आपण आपल्या धान्यामध्ये ठेवू शकता किंवा आपण पुढची जी सत्यनारायण पूजा करणार त्याला आपण ते वापरू शकतो. नंतर हे जे 3 वाट्यांमध्ये नैवेद्य ठेवलेत खडीसाखरेचे ते आपण चहा करताना किंवा प्रसाद म्हणून ते आपण सगळ्या घरातल्यांनी खाऊन टाकायचे. नंतर या ज्या 3 सुपाऱ्या मांडलेत आपण त्या आपल्याला आता स्वच्छ धुवून घ्यायचेत आणि परतच्या पूजेसाठी आपल्याला परत त्याच सुपाऱ्या वापरायचेत. नंतर सत्यनारायण भगवानांचा फोटो, तर त्या फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि जर तुम्ही देवाऱ्यामध्ये सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवत असाल तर तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मग जिथे तुम्ही पूजेचं सामान ठेवता तिथे तुम्हाला तो ठेवू द्यायचा आहे. दुसरं म्हणजे हे जे वस्त्र अंतरलं आपण तर ते स्वच्छ धुवून पुसून त्याच्या जागेवर ठेवून द्यायचं आहे. चौरंग पण काढायचं आहे. आंब्याचे जे ढाळे आहेत ते पण निर्माल्यामध्ये टाकायचे, चौरंग काढून जागेवर ठेवून द्यायचं आहे. आणि चौरंगाच्या खाली जी आपली रांगोळी आहे तर त्या रांगोळीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. रांगोळी आपल्याला थोड्या वेळासाठी तशीच ठेवू द्यायची, लगेच आपण तिथून झाडून मारून घेणार नाही किंवा पुसून घ्यायचं नाही. दुसरी गोष्ट, आपण सत्यनारायण भगवानांना हा जो नैवेद्य ठेवला आत्ता सकाळी उत्तर पूजा करताना तो नैवेद्य आपल्याला प्रसाद म्हणून सगळ्यांनी खाऊन टाकायचा. नंतर या ज्या मी समया लावल्या होत्या किंवा तुम्ही दिवा लावला असेल तर तो तेवत असेल, त्याच्यामध्ये तेल शिल्लक असेल तर ते तसंच आपण आपल्या देवाऱ्यासमोर ठेवू द्यायचं आहे. त्याच्यातलं तेल संपल्यावर, दिवा शांत झाल्यावर आपल्याला त्या वाती आहेत त्या कापरासोबत जाळायचेत आणि ज्या दिवा किंवा समई असेल ते घासून आपल्या जागी ठेवू द्यायचे.
आता मी जे पूजेमध्ये इथे गजंत लक्ष्मी किंवा श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ हे जे ठेवलं आहे सगळं, ते मी आता परत माझ्या देवघरामध्ये ठेवू देणार. तर या अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सत्यनारायण भगवानांची उत्तर पूजा करायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे आणि याला अगदी 5 मिनिटामध्ये ही उत्तर पूजा होते. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची. करते. माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.